हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बघू शकता आज मी नवीन असा वेगळा मेनू आणलेला आहे. तर मी आज बनवणार आहे इकडे दही कढी. त्यासाठी मी इकडे दही आणि थोडंसं बेसन मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आणि आज भजी पण आहे, कांदा भजी. त्यासाठी मी इकडे बेसन पीठ, कांदा मसाला वगैरे घालून घेतला आहे. त्यानंतर मी इकडे बनवणार आहे बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतले बटाट्याच्या भाजीला. इकडे कढीसाठी पण मी साहित्य घेतलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया. मी दोन्ही पण साईडला हे ठेवलं, एक साईडला कढई आहे, एक साईडला हे आहे दह्यासाठी. तर मी आता कढीची स्टार्ट करते. बघू शकता मी इकडे राई घेतलेली आहे, तेलामध्ये घालून घेते. थोडेसे जिरे, लसूण घेतलेला आहे इकडे कढीसाठी. मी थोडी परतवून घेते तेलामध्ये. चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. त्याचबरोबर मी इकडे कढीपत्ताही घालून घेते आणि हिरवी मिरची. त्याला आपल्याला चांगलं मस्त असं शिजवून घ्यायचं. मी आता गॅस स्लो केला आहे थोडा आणि त्यात मी हळदही घालून घेते. कोणाला हळद आवडते, कोणाला सफेद कढी आवडते, कोणाला पिवळे. आम्हाला पिवळे आवडते म्हणून मी हळद घालते. आता मी इकडे दही आणि हे घेतलं होतं ते मी याच्यात घालून घेणार आहे. गॅस स्लोच ठेवायचा आपल्याला, नाही तर आपली कढी फुटायची पण भीती असते. त्याच्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा. आणि मीठ आपल्याला एकदम शेवटी घालायचं आहे आपल्या कढीला. जेव्हा उकळी येणार ना तेव्हा, नाही तर मग कढी फुटायची भीती असते. त्यामुळे लास्टलाच मीठ घालायचं असतं. मीठ एकदम लगेच घालायचं नाही. तर मी आताच कोथिंबीरही घालून घेते मस्त अशी. आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं आपण घालू शकतो. पातळ घट्ट कसे आपल्याला बनवायचे तसे. बेसन पीठ असल्यामुळे ते घट्टपणा येतोच त्याला. पाणी थोडं आपल्या अंदाजाप्रमाणेच घालायचं. त्याला मस्त उकळी येईपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करून घेऊया.